ज्यांना पक्षचिन्ह मान्य असेल ते आमच्यासोबत येऊ शकतात, असं अजित पवार यांच्या गटानं स्पष्ट केलंय। अजित पवार गटानं शरद पवार यांच्या गटातल्या पदाधिकाऱ्यांना आवाहन केलंय। आमच्याकडे येणाऱ्यांचं आम्ही खुल्या मनानं स्वागत करू, असं अजित पवार गटाची भूमिका आहे। कालच निवडणूक आयोगानं आपला निकाल दिलाय। पक्ष आणि पक्षाचे चिन्ह दोनही बाबी अजित पवार यांच्या गटाला बहाल झाल्यात। निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, आता विरोधी गटातील बाकीचे लोक असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, या सर्वांना आपल्या बाजूने वळवण्याचा कसा प्रयत्न दिसतोय अजित पवार यांचा? ज्ञानदाची माहिती मिळते त्यानुसार शाहू फुले आंबेडकरांचा विचार, यशवंतराव चव्हाणांचा विचार जर आपल्याला पुढे घेऊन जायचा असेल तर तुम्ही देखील आमच्यासोबत या। ज्यांना पक्ष आणि चिन्ह मान्य असेल त्यांना कुठल्याही मनामध्ये किंतु परंतु न आणता सोबत यावं, आम्ही त्यांना सोबत घेऊन जाऊ। कुठल्याही प्रकारे त्यांना अडचण होणार नाही, किंबहुना त्यांच्याबद्दल राग देखील मनात ठेवला जाणार नाही, असं देखील अजित पवार गटाच्या वतीने सध्या सांगण्यात येत आहे। त्यामुळं आगामी काळामध्ये जर पदाधिकारी असतील, राज्यभरातले असतील, देशभरातले वेगवेगळ्या ठिकाणचे पदाधिकारी असतील, त्यांना जर आमच्यासोबत यायचं असेल तर त्यांना आमच्यासोबत यावं। पक्षाचा झेंडा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे, पक्षाचा विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे, त्यासाठी आपण सोबत काम करू, अशा पद्धतीचं आव्हान त्यांना करण्यात येत आहे। मात्र दुसरीकडे जर शरद पवार गटाच्या वतीने जर पाहिलं तर शरद पवारांच्याच पाठीमागे उभा राहण्याचा अनेक पदाधिकाऱ्यांचा सध्या तरी निर्णय पाहायला मिळतोय। त्यामुळे आगामी काळात काही पदाधिकारी नेते अजित पवारांसोबत जोडले जात आहेत का, हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। ज्ञानदा। निलेश, धन्यवाद। ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।